पहिलं षटक अगदी फेकण्यासाठी प्रथमेश तिथे सज्ज होता. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं, वरई संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू संदेश बंटी या नावाने सुप्रसिद्ध झालाय कर्जत विभागामध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि त्याच्या समोर प्रथमेश पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. पिवनचं षटक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण देखील अगदी सजवण्यात आलंय. एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. असे जर पाहायला गेलं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. प्रथमेश पहिला बॉल घेऊन सज्ज होतात पंचांच्या अगदी उजव्या बाजूने. पहिलाच बॉल अगदी समोर गुड लेंथ वरून हिट करायचं होतं. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. श्री गणेश झालाय खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं वरई संघाचा आगरी धमाका भडवल संघाविरोधामध्ये खेळ करत असताना पहिलीच धाव. आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी रोशनजी कराडे साहेबांचं आगमन झालंय. मी आपणास कराळे साहेबांचं इथे आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की अगदी आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. प्रथमेश आता राईट हँडेड बॅट्समन विरोधामध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका खेचायचा होता. निर्धाव बॉलची सांगता होती. थोडासा बॉल फसून बॅट्समन पर्यंत पोहोचलाय. स्लोवर डिलिव्हरी होती खऱ्या अर्थाने. निर्धाव बॉल अगदी पहिल्या बॉल वरती एक सिंगल, त्यानंतर आला हा निर्धाव. थोडस शांत खेळ चालू आहे वरई संघाचं. इथे पिवनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. हळूहळू आपण दुपारच्या सत्रामध्ये वाटचाल करतोय. ऑन साइडला फटका धमाकेदार आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. आजच्या दिवसातील पहिला ह्यूज सिक्स नागेश यांच्या बॅट मधून डीजे. तिसऱ्याच बॉल वरती इथे षटकाराने आक्रमण केलंय आणि चला षटक संपल्यानंतर आपण आपला अगदी तिसऱ्याच बॉल वरती षटकार ठोकला आणि धाव फलक आता 7 या धाव संख्येवरती पाहायला मिळतोय. नागेशाने ज्या प्रकारचा आधीचा बॉल होता त्यावरती बॉल अगदी फसून आला आणि त्यानंतर अगदी त्या आक्रमण चढवलं. शॉर्ट ऑन पूल होता खऱ्या अर्थाने. त्याच्यावरती आला हा षटकार. अगदी पहिले 3 बॉलचा जर विचार करायला गेलं, पहिला बॉल संदेश यांच्यासाठी फेकला होता. त्यावरती एक सिंगल पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती नागेश स्ट्रायकिंग एंड वरती आले. तिथे अगदी बॉल फसून नागेश यांच्या विरोधामध्ये आला. तिथे निर्धाव बॉल. त्यानंतर आता इथे मिळालाय षटकार. षटकाराच्या साह्याने 7 धावा. 7 धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होत आहेत नागेश यांच्या विरोधात. आता समोरच्या क्षेत्रामध्ये बॅटच्या रडार मध्ये होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडस फंबल पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झाली आहे. तत्पूर्वी 2चा कॉल होता आणि 2 पूर्ण देखील केल्या जात आहेत. थोडीशी स्लो रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान. 3 धावा इथे सहज पूर्ण होऊ शकल्या असत्या. 2च धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं अगदी लॉंग ऑफ मध्ये होते आणि तिथून अगदी कव्हर मध्ये ते ट्रॅव्हल करत होते. तिथे तो झेल ड्रॉप झाला. मिळाल्या 2. एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 9. प्रथमेश यांचा हा बॉल आता खोलात टाकलेला, परंतु आता समोरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन द्यायला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अगदी जर इथून पाहायला गेलं या बॉल वरती एकूणच धाव फलक जाऊन पोहोचले. दुहेरी अंकांवरती 10 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिलंच पिवनचं षटक आहे. थोडसा हाणामारी इथे करण्याचा मानस तर जरूर ठेवलाय वरई संघाने. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये बनवण्याची मानस त्यांचा असेल. समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता कोणतीच चुकी इथे करणार नाहीयेत. महत्वाचा फलंदाज संदेश होत आहे तिथून बाद. कमॉन डीज.
थोडं स्पीडअप करा वरही संघ, बराचसा उशीर आपण घेत आहे. 10 धावा एकूण धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आता इथे क्षितिज नवीन बॅटर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आता इथून नाथा पाहायला मिळतील. पहिलं षटक अगदी समाप्त झालं. या बॉलवरती प्रश्न जरूरच विचारला जाईल वरही संघाकडून संदेशसाठी की या बॉलवरती आक्रमण चढवणं अपेक्षित होतं का. या षटकातील शेवटचा बॉल होता जिथे 10 धावा आपण बनवल्या होत्या. या षटकामध्ये एकात दुसरी सिंगल देखील या षटकाला गोड करून गेली असती, परंतु आता झालंय ते विसरून जावं लागेल. जाऊयात पुढे, जिथे दुसरे षटक फेकण्यासाठी नाथा आलेत स्ट्रायकिंग एंड वरती, ज्यांच्या बॅट मधून आतापर्यंत चांगली मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. एक षटकार आलाय असे नागेश पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात आता नाथा 30 यार्ड सर्कल बाहेर जर आता इथून पाहायला गेलं 5 क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये इथून आता आक्रमण करावं लागेल जर ज्या तुम्हाला 40-45 धावांपर्यंत पोहोचायचं असेल. नाथा यांचा हा बॉल अगदी ड्राईव्ह केलंय ऑन साइड मध्ये, जिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगल पेक्षा जास्त काहीच इथे मिळणार नाहीये. 11 धावा आता एकूण धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आतापर्यंत बरी टीमने केली आहे, परंतु एक गडी देखील त्यांचा परतलाय. आता क्षितिज आलेत, ते देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. क्षेत्ररक्षण सजवलंय. क्षितिज यांचा हा बॉल क्षितिज यांच्यासाठी अगदी समोर टाकलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल चांगला हाताळलाय आणि निर्धाव बॉलची सांगता देखील झाली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहायला गेलं, आगरी धमाका भडवल संघ या स्पर्धेमध्ये करताना दिसतोय. सकाळचं सत्र आहे, आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे. दुसराच बॉल इथून डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर इथे डॉट. अजूनही जर पाहायला गेलं षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथून बाकी. 11 धावा धाव फलकावरती आहेत. नाता यांचा हा बॉल अगदी चेंडू बॅटला ब्रश झालाय. मागच्या क्षेत्रामध्ये नॉनस्टॉप मध्ये ट्रॅव्हल होत होता. तत्पूर्वी एक सिंगल आणखी एक कंप्लीट केली जाते. फंबल झाले होते, परंतु तिथे एकच धाव मिळाली जाते आणि आता एकीच्या साह्याने आतापर्यंत 6च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. त्या एक बाद 12. 12 धावा झाल्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यूज केलं जातंय वरही संघाकडून. प्रत्येक बॉल वरती त्यामुळे इथे क्षेत्ररक्षण बदललं जातंय भडवल संघाकडून. हा बॉल हाफ ट्रॅकर होता, याच्यावरती किमान एक मोठा फटका येणं अपेक्षित होतं. पुनश्च एकदा फंबल झाले क्षेत्ररक्षकाकडून आणि अशा चुकींना माफी देखील दिली जात नाही. तिथे कंप्लीट केल्या जात आहेत क्विक रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 2. एकूण धावा आता झाल्यात 1 बाद 14. हाफ ट्रॅकर बॉल होता, याच्यावरती फटकं येणं अपेक्षित होतं. स्लोवर बॉल अगदी बघितला देखील होता नागेश यांनी, परंतु चुकी झाली त्यांच्याकडून. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पुनश्च एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि दुहेरीच्या साह्याने आणखी 2 धावा ऍड केल्या जात आहेत. आता एकूणच धावा जाऊन पोहोचल्यात त्या 1 बाद 16 या अंकांवरती. नाता अगदी इथून जर पाहायला गेलं थोडीशी चुकी करतायत. अगदी व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन लेंथ विसरतायत, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत फटकेबाजी केली जात नाहीये. ही अगदी चांगली बाजू राहील अगदी आगरी धमाका भडवल संघासाठी, जिथे नाता यांच्या या खराब डिलिव्हरी वरती देखील फक्त सिंगल आणि दुहेरीच कन्वर्ट केली गेली आहे. आता वेगवान बॉल होता, अगदी वेगावरती स्वार झाले. पंच आम्हाला सांगताय षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर एकूणच धाव फलक जाऊन पोहोचले ते 1 बाद 16 या अंकांवरती. कमॉन डीजे. पाहायला मिळतात आता
4 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकामध्ये अविनाश पाहायला मिळतात. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेले क्षितिज स्ट्रायकिंग एंड वरती असतील. अविनाश यांचा हा बॉल चेंडू बॅट मध्ये अगदी रडार मध्ये आला होता. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार षटकार. हाफ ट्रॅकर बॉल समोर टाकला होता. अगदी वेगवान बॉल होता, त्याच्यावरती ड्राईव्ह करायचं होतं. निर्धाव बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. फॉलोअप डिलिव्हरी जी म्हटली जाते ना, तिच्यावरती चांगलं काम केलंय अविनाश यांनी. तिसराच बॉल अगदी निर्धाव फेकलाय. आता समोर टाकलाय, परंतु त्याच्यावरती प्रहार बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय दर्जेदार षटकार. त्यात 32-30 प्लस स्कोर आता जाऊन पोहोचले वरळी संघाचं. इथे पुन्हा एकदा आता स्लोवर बॉल होता, समोर टाकला. अगदी ड्राईव्ह करण्यामध्ये आमंत्रण दिलं होतं फलंदाज क्षितिजला आणि तिथे फसलेत. झटका क्रमांक 2 इथे बसलाय क्षितिजच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या एकूणच पाहायला मिळते 32 डीजे. साईडला फटका खेचण्याच्या नादामध्ये आणखी एकदा फिंगर रोल केले होते. बॅट पहिलेच फिरवून मोकळे झाले फलंदाज. आणखी एक डॉट बॉल आणि षटक क्रमांक 3 तिथे समाप्त झाले. आणि 3 षटकांच्या खेळानंतर एकूणच धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10:30च्या सरासरीने 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देऊयात या ब्रेक मध्ये डीजे मास्टरला संधी.
चुकीचा कौल करण्यासाठी यायचं. 37 धावा तत्पूर्वी पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मला तर वाटतं आता इथून बाकी असेल या षटकातील या इनिंग मध्ये. खोलात टाकलेलं, त्याच्यावरती ड्राईव्ह चांगली केली आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर एक क्लासिकल फ्लिकचा फटका आलाय. दर्जेदार षटकार. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 बाद 43 या अंकांवरती. त्रेचाळीस धावा आपण पाहतोय धाव पुस्तकावरती आहेत. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा ते मात्र अग्री धमाका बडवल या संघाला. येणारे 24 चेंडू आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अंतिम षटक पाहायला गेलं ना, तब्बल 4 चेंडूंचा खेळ अतिशय सुंदर केला होता, परंतु अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. धावसंख्यांची गती होती आणि त्या गतीला उंच डोंगरावरती नेऊन नेण्याचं काम रोहननी केलं. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले आणि धावसंख्या तब्बल 44 या 43 या आकड्यावरती पाहायला मिळाली आणि 44 धावसंख्येचा पाठलाग तो मात्र अग्री धमाका बडवल संघाला करायचा. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट करा, आपणास विनंती असेल. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. अंतिम दिवस आहे, आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे, याची सुद्धा नोंद घ्या. बेकरे गावातील ज्येष्ठ नागरिक आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपल्या या स्पर्धेमध्ये अष्टविनायक चषक बेकरे मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय अग्री धमाका बडवल विपक्ष त्यांच्या विरोधात जय भैरवनाथ वरई या 2 संघादरम्यान फाईट आहे. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये वरई संघानं 43 धावा धावपुस्तकावरती लागल्या आणि 44 धावसंख्येचा पाठलाग तो मात्र अग्री धमाका बडवल संघाला करायचा आहे. चला, चेंडू द्या, चेंडू सुपूर्द करायचा आहे आणि 2 चेंडू दिले जातील. 2 चेंडू मध्ये आपण सिलेक्ट करायचे आहेत. आपल्याला 2 चेंडू हवाय, तो आपण सिलेक्ट करा. तुम्हाला 2 चेंडू दिले जातील, याची सुद्धा नोंद घ्या. 4 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झाली. एकीकडे बबलू आणि त्याच्या साथीला आयुष ही सलामीची जोडी इन झाली आहे. चला, थोडं स्पीडअप करा. आज आपल्याला अंतिम दिवस आहे. सामने बरेचसे कव्हर करायचे आहेत. 2 सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे आहेत, याची सुद्धा नोंद घ्या. धन्यवाद. जेगूस सेलू संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन चाले एकीकडे आयुष आणि त्याच्या जोडीला बबलू आणि बबलू. अविनाश आणि बबलू ही सलामीची जोडी इन झाली आहे. चला शेलू संघाचा कर्णधार या ठिकाणी वाट पाहतोय. मालेगाव संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपणास विनंती असेल. P1चा षटक आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, हाताळण्यासाठी संदेश मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक काही झेच करतायत आणि इथून मात्र पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये भडवल संघाला लागलेला. आयुषला मात्र परतावा लागेल. बॅक टू द डगआउट प्रथमेश. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय झेलला कॅरी केलं. उंची जास्त आणि लांबी कमी आणि तत्त विकेटचं पतन. P1चं षटक हे हाणामारीचं षटक असतं. त्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करण्याचं खूप गरजेचं असतं. त्याच आक्रमण करण्याचं भाग पाडलं होतं, परंतु या चेंडूनं उंची जास्त आणि लांबी कमी घेतली. त्याच्यात कारणास्तव फलंदाजाला इथून बाद करण्यात यशस्वी झाला. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती. आता न्यू बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये बघा इनिट नंबर 3 वरती अभिजित आलाय. विनंती करतोय सन्माननीय अविनाशजी तरे साहेबांना की आपण इथे उपस्थित झालात. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. थँक्यू. इनिट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू झेलची शक्यता आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद. अजून एक झटका बडवल संघाला. थोडस फंबल झालं होतं, परंतु झेल कॅरी केला यशनं आणि झटका क्रमांक दुसरा. ओव्हर टू डीजे मास्टर. देशातली परिस्थिती पहिल्या चेंडूवरती झेलबाद कुणालनं चांगला झेल घेतला. त्याच्यानंतर नेक्स्ट झेल आपण पाहतोय आदर्शने घेतला. विकेट हॅट्रिकचा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी संदेश पाहतोय. जर संदेश ठाकरेनं या चेंडूवरती विकेट घेतली तर सुनील मालुसकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. जय कराले यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक, 1500 रुपयांचं पारितोषिक लागलंय. आपण पाहतोय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनिट नंबर 4 वरती. नेक्स्ट बॉल इथून थोडस फंबल झालं. डेट बॉल पंचांना घोषित केलाय. नक्कीच जय करालेकडनं अजून 500 रुपयांचं पारितोषिक, तब्बल 1000 रुपयांचं. सुनील मालुसरेकडनं 1000 आणि जय कराले यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे या चेंडूवरती पारितोषिक लागतात या मैदानावरती. इथून खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटम पॅड मधनं काढण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडस लेग साईडला ऑन साईडला फुल केलाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र रनआउटची संधी गमावली आहे. रनआउट कमावली आहे आणि इथून एक फलंदाज, अजून एक फलंदाज बाद झालाय. JK सेलू संघ, चला तुम्हाला इन्व्हाइट करतो की नाणेफेकीच्या कोलसाठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. आपण वारंवार विनंती करतोय. P1चा षटक आहे
P1च्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूवरती एक 3 झटके मात्र बडबल संघाला लागली आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटम बॅट काढण्याचा प्रयत्न, बॅटम पॅड मातन चेंडू निघून गेलाय आणि इथून चेंडू डॉट आलाय. जी रणनीती वरई संघाने आखली आहे ना, तीच रणनीती पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे पॉवरच्या प्लेच्या षटकामध्ये जर जकडून ठेवलं बडवल संघाला तर आपल्याला विजयाच्या समीकरणात जाऊ शकतो. अजूनही धावसंख्या आपण पाहायला गेली तर धावसंख्या धावपुस्तकावरती तब्बल 1 धाव लागली आहे. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला एखाद दोन मोठे फटके मारणे खूप गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे, परंतु गॅप माझा गलीमधला चेंडू निघून गेला. आउटफील्ड थोडी फास्ट आहे, चेंडू निघून गेला आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. इथे समाप्त झालंय. मी यापुढील होणारा सामना शेलू आणि त्यांच्या विपक्षामध्ये मालेगाव दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे रवाना व्हायचं. शेलू संघाचे कर्णधार उपस्थित झाले तर आपला मालेगाव संघ आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचं. अगदी शेलू संघ आपला बरीचशी वेळ त्याला वाट पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा, आपणास विनंती असेल. ज्या धावसंख्येची नितांत गरज होती ना, त्या ज्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि 11 धावा धावपुस्तकावरती. पहिले 3 चेंडू आहेत ना ते वरई संघाच्या बाजूने होते, परंतु हे पॉवर प्लेचे अंतिम 3 चेंडू आहेत ना ते मात्र बडवल संघाच्या बाजूने गेले आहेत ना. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती मात्र 11 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी इनॅट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय क्षितिज झाला आणि क्षितिजला आता काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले आणि त्याच्यानंतर सलामीला गेलेला नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे ना त्याला मात्र आता संधी मिळाली आहे. त्याच्यावरती आशा पल्लवित असतील त्या मात्र बडवल बी प्लस आपला बडवल आगरी धमाका बडवल संघाच्या आपण पाहतोय. बबलू या मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेलेला फलंदाज त्याला आत्ताशी स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक मिळणे हे खूप महत्वाचं आहे. अविनाश इथून लेग साईडच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलाय. एक सिंगल तर प्राप्त झाली आहे, डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. त्याला माहिती आहे आता मात्र याच्या पटक्यामधनं मोठे प्रहार येतात, त्याला स्ट्राईक देणं खूप सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय 1 धावेनं समाधान मानलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथून चेंडू डॉट आलाय. काय चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसरलाय. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतंय, कधी ऑफ कट कधी लेग कट. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला समीकरण आता बदलताना दिसून येतोय. इथून चेंडू डॉट आलाय. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्याच्या चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार पाहिला तोच फलंदाज स्ट्राईक वरती आहे. त्याच्यावरती अशा पल्लवीत आहेत. पुन्हा एकदा कट केलाय गलीमध्ये आणि सिंगलला इथून समाधान मागणावं लागेल. अजून एक सिंगल आली. आता येणारे चेंडू असेल ते 15 आणि जिंकण्यासाठी तब्बल 31 धावसंख्येची गरज असेल अचूक आणि आपण पाहतोय 15 बॉल 31 धावसंख्येची गरज आहे. सलामीला गेलेला बबलो अक्षय अजून मैदानावरती आहे ना, अविनाश अजून मैदानावरती आहे.
इथून मात्र लेग साईडच्या दिशेनं काय दिशा दिली आहे चेंडूला. चेंडूला अडवलंय. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 15 धावा. अजून 29 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फुलवर चेंडू होता. जेलची शक्यता आहे परंतु इथून जेल कॅरी करायचा होता. इथून मात्र 2 धावा कन्वर्ट केल्यात. समीकरण आता येणारे 13 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका विजयाच्या समीकरणात नेऊ शकतो. 13 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेनं भिरकावून दिलाय. या चेंडूवरती सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगलनं समाधान मानलंय. या सिंगलच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 18 धावा येणार आहे आता. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. 13च्या सरासरीनं धाव मात्र काढायचे आहेत. बारा चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. डीजे वाजव गाणं तुझे. धन्यवाद डीजे मास्टर. चला थोडं स्पीडअप करा. आपणास विनंती असेल. येणारे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. चला पाणी पुरवणार आपण. थोडं स्पीडअप करा. थोडं धावत या. आपणास विनंती असेल तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं इंडियाट नंबर 3 वरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्यासाठी बासमन आहे. मूर्ती लहान आहे पण गोलंदाजी त्याला आता महान करावी लागेल. रितेश आलाय. त्याने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. त्याला आपलं नाव वर्चस्व करायचं असेल ना तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणार 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र पंचांकडे अपील आहे आणि इथून सिंगल आली आहे. लेग बाईच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत की इथून सिंगल आली आहे. आता येणारे चेंडू असेल 11 आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. ज्याच्या बॅट मधनं आपण फटके पाहिले ते स्ट्राईक वरती आहेत. इंडियाट नंबर 5 वरती गेले आणि आक्रमण करण्याचं काम केलंय ते फलंदाजानं. आणि आता येणारे चेंडू असेल 11 आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. इथून खोलवर टाप्याचा चेंडू बॅटम पॅड मधनं निघून गेलाय. काय गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसवलाय आणि चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी. काय स्पीड पाहायला मिळाला. जसा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसवलाय. मी म्हटलं होतं मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अशातलीच गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं लेगबाईच्या स्वरूपात आली आहे. त्याच्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. आता येणारा चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 25. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून स्लोअरवर चेंडू. फसवा चेंडू. रनआउटची संधी आहे. इथून पंचांनी मात्र बोट वरती केलंय आणि इथून रनआउट. कपिल आता न्यू बॅट्समन. इनट नंबर 6 वरती 5 खेळाडू बाद झाले.
पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात मात्र 2 खेळाडू बाद झालेत. कॅचच्या स्वरूपात 3 खेळाडू बाद झालेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी अडखलता दिसते आणि जे के सेलो आणि मालेगाव या दोन संघादरम्यान नेक्स्ट फाईट पाहणार आहोत. आणि कोणी जिंकलं नक्कीच मालेगाव संघानं नाणेफेकी जिंकून मात्र क्षेत्ररक्षणाला इन्व्हाइट केले ते मात्र जे के सेलू संघाला. फलंदाजीचा निर्णय कपिल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालाय. 3 चेंडू अद्यापपर्यंत चांगले हाताळलेत या गोलंदाजानं. अद्याप उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावसंख्येचा 2 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. इथून झेलची शक्यता आहे आणि इथून फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. जर कपिलनं पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न नसता केला ना तर हा चेंडू आपल्याला नो पाहायला मिळाला असता. पण त्याने थोडं स्टेप आउट केलं आणि त्यांनी फुल चेंडू घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या विकेटचं मात्र प्राधान्य केलं आणि इथून मात्र फलंदाजीला आपण पाहतो नेट नंबर 7 वरती मैदानाच्या आतमध्ये जी कपिल वरती आशा होती त्या आशांच्या वरती पाणी पाडलंय कपिलनं. न्यू बॅट्समन विनॅट नंबर 7 वरती फलंदाजीसाठी. अद्यापपर्यंत जी गोलंदाजी हवी होती तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रितेशनं केलं. तब्बल 4 चेंडूवरती तब्बल 1 धाव खर्च केली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. जी गोलंदाजी हवी होती रितेशच्या माध्यमातून तीच गोलंदाजी पाहायला मिळते. अद्यापर्यंत रितेशने पाहायला गेलं तर तब्बल 2 धावा खर्च केल्यात आपल्या गोलनीच्या ट्रॅक वरती. 4 चेंडूचा अद्याप एक सामना संपलाय. इथून मात्र फ्लिक केला चेंडूला गॅपमध्ये चेंडू आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती गानागाती प्रहार. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. येणारे चेंडू असतील ते 7 आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 धाव संख्येची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. एखादा मोठा फटका या चेंडूवरती जर आला तर नक्कीच आपल्याला सामना पाहायला मिळेल. 7 चेंडू 20 धाव संख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन पहिल्या चेंडूवरती आपलं खातं मात्र चौकाराने खोललंय. जयनं आपला तून फटकेबाजी. इथून अजून एक फटका. 440चा झटका. चेंडू आउट ऑफ सीमा पार. जयच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि विजयाचं समीकरण मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका आला तर नक्कीच विजयाचं समीकरण लवकर आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 14. काय 4 चेंडू फेकले होते परंतु 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. सरळ बॅट मध्ये स्लॉट मध्ये दिले आणि या जयनं मात्र पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. ओर तू डीजे वाजव गाणं तुझे. हॅलो. धन्यवाद हरेश. त्यांच्या माध्यमातून अगदी दुसऱ्या सत्रामध्ये 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. आता मॅच अगदी रंगत सिच्युएशन मध्ये आले आणि हरेश स्वतः अगदी टीमला चेअरअप करण्यासाठी अगदी समोर चाललेत. आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि येणाऱ्या 6 मध्ये 14 धाव संख्येची आता इथून गरज आहे. ती मात्र आगरी धमाका बडवल संघाला. 6 बॉल 14 ची गरज, जिथे जय यांच्या बॅट मधून शेवटच्या 2 बॉल वरती आलेल्या 10 धावा. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये शेवटच्या 6 बॉल्स मध्ये बनवायचे तब्बल 14 धावा. जय यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणावं लागेल. त्यांच्या बॅट मधून धावा येतात.
स्ट्रायकिंग एंड वरती असणाऱ्या फलंदाजाकडे ती ताकद आहे, परंतु आता प्रेशर गोलंदाजावरती तितकंच असेल, कारण की 6 मध्ये 14 डिफेंड करायचे. दुपारच्या सत्रामध्ये आता हळूवार आपण इथं वाटचाल करताना दिसतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल मालेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये शेलू. नाणेफेकीचा कौल देखील झालाय. लगेचच आपण सामना संपल्यानंतर आपल्या रिस्पेक्टिव्ह डिसिजन्स वरती अंमलबजावणी करायची. जाऊयात मॅच कडे. समोरच्या दिशेमध्ये फटका खेचण्याचा प्रयत्न पुढे सरसवून झेलची संधी निर्माण झाली आहे. दोघांनी एकमेकांकडे आशाभूत नजरेने पाहत राहिली आहेत. मोक्याच्या क्षणी झाली आहे धोक्याची घंटा. ती मात्र वरई संघाला येणाऱ्या 5 मध्ये आता 12 बनवायचे. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजामध्ये तू मे झालं. कोण कॅच घेणार? क्रिकेटमध्ये जय जर पाहायला गेलं ना, सातत्यपूर्वक वेट, येस आणि नो या 3 शब्दांना महत्व असतं. इथे कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली दोनही क्षेत्ररक्षकादरम्यान. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली, गोलंदाजाने चुकी केली. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. जीवनदान मिळालंय. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 मध्ये 12 बनवायचे. 5 मध्ये 12 ची गरज गोलंदाजावरती. आता इथून प्रेशर असेल. 5 ला 12. अजयच्या बॅट मधून मागच्या क्षेत्रामध्ये केली नाहीये कोणती चुकी. सीमारेषा पार धाडले या बॉलला. आलाय 4 धावसंख्येसाठी हा दर्जेदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. चला ऑफिशियल डिसिजन आपला सांगायचं. चौकार आहे की षटकार आहे? चौकार तिथून आलाय. चौकार इथे आलाय. जिथे 12 धावसंख्येची गरज होती तिथे गोलंदाज अगदी आपण पाहताय त्याच्याकडून चुकी झाली. समीर याच्याकडून झाली आहे चुकी. आता 4 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. सामना अगदी मोक्याच्या क्षणी अगदी फसताना दिसतोय वरही संघासाठी. जिथे जय यांच्या बॅट मधून आलेले शेवटच्या 2 बॉल वरती षटकार चौकार त्या मॅचने अगदी समीकरण पलटवलंय. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये जिथे 6 ला 14 ची गरज होती तिथे हा सामना जाऊन पोहोचलाय. 4 मध्ये 8 बनवायचे ते मात्र अग्री धमाका वडवल संघाला. 4 मध्ये 8. अग्री सेना भडवल संघाला येणाऱ्या 4 मध्ये 8 बनवायचे. प्रति बॉल तुम्हाला इथून 2 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय निलेशजी कराले साहेबांचं आगमन झालंय. आपणास देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं देखील या आपल्याच स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. समीर वरती प्रेशर आहे. अजय यांच्या बॅट मधून फटके येत आहेत. अविनाश यांच्या बॅट मधून फटके येत आहेत. 4 ला 8 ची गरज. मॅच अगदी फसताना दिसतीये वरई संघासाठी. अग्री सेना भडवल संघाने कमबॅक केलंय. मागील जर पाहायला गेलं 4 बॉल वरती 19 धावा खर्च पाहायला मिळालाय. तर 16 8 धावसंख्येची गरज 4 मध्ये. समोर टाकले या बॉलला. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत या बॉलला. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 कंप्लीट केले जात आहेत. प्रति बॉल 2 धावसंख्येची जी गरज होती ती अगदी आता इथून सहज कंप्लीट केली जाते. आता 3 ला 6 ची गरज आहे. एक चांगला फटका हा सामना फिनिश करू शकतोय आगरी सेना भडवल संघ. परंतु इथून जर एक विकेट जर मिळाली तर निश्चितच इथे कमबॅक देखील होऊ शकते वरई संघाचं देखील. आता 3 मध्ये 6 बनवायचे. अविनाश वरती तितकाच प्रेशर आहे. त्याचबरोबर समीर वरती देखील तितकाच प्रेशर आहे. शेवटचे 3 बॉल. आजच्या दिवसातील पहिला सामना अगदी थरारक पाहायला मिळतोय. 3 ला 6 ची गरज. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. 3 यष्ट्या डिस्ट्रॉय झाल्यात. एक तेरी एक मेरी फलंदाज झाले. तिथून बाद देऊया संधी डीजेला. धन्यवाद डीजे. शेवटच्या 4 बॉल मध्ये एकूण धावा पाहायला मिळाल्या 16 आणि त्यानंतर 5व्या बॉल वरती मिळाली आहे इथे झटका. आता जर पाहायला गेलं इथून
3 मध्ये 6ची गरज असताना इथे मिळालाय झटका. आता 2 मध्ये 6ची गरज आहे. इथून अजयला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं आता इथून अपेक्षित असेल. आता हरीश देखील इथून सामना, नाथा देखील इथून सामना फिनिश करू शकतोय. अगदी इथे आगरी सेना बडवल संघाकडून प्रश्न विचारला जाईल अविनाशला की या बॉल वरती पुढे स्टेप आउट करून फटकं खेचणं अपेक्षित होतं का? एखादी सिंगल देरी आपण इथं कन्वर्ट केली असती तर अजय स्ट्रायकिंग एंड वरती येऊ शकले असते. आता 2 मध्ये 6ची गरज, 2 बॉल मध्ये 6ची गरज आहे. नाथा स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. आता समीर वरून थोडस दडपण कमी झालं असेल या मॅच मध्ये. जिथे 3 ला 6ची गरज होती तिथे अगदी तिन्ही यष्टा डिस्ट्रॉय केल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. नाथा इथून आलेत आणि येणाऱ्या 2 मध्ये 6ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जाऊयात मॅच मध्ये. ऑन साइडला फटका लाजवाब स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय आणि सामना इथे फिनिश केलाय. आगरी सेना बडवल संघाने पहिलीच मॅच थरारक, जिथे असं वाटलं हा सामना अगदी वरई संघ एक हाती लढताना दिसतोय की काय, तिथे अजय यांच्या बॅट मधून आलेले षटकार चौकार आणि त्यानंतर झालेलं कमबॅक आगरी सेना बडवल संघाचं आणि सामना इथून विजय